नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने आता संपूर्ण कोर्टासमोर साक्षीची चांगलीच बँड वाजवलेली असते. एका पाठोपाठ एक असे ठोस पुरावे कोर्टामध्ये सादर केलेले असतात की इथे अर्जुनने दामिनी देशमुखची सुद्धा बोलती बंद केलेली असते. त्यामुळे इथे दामिनी देशमुख घाबरलेली असते. अर्जुनला हरवण्यासाठी तिने ही केस घेतलेली असते. पण इथे तर अर्जुन आता स्वतः जिंकतोय की काय आणि मला हरवतोय की काय असं इथे दामिनी देशमुख हिला वाटायला लागलेलं असतं. त्यामुळे ती इथे आता खूपच जास्त गोंधळलेली असते आणि त्याच्यामध्ये दामिनी देशमुख खूप मोठी चूक करते. कारण तिने पत्रकार परिषद घेतलेली असते आणि खूप मोठा सीन क्रिएट केलेला असतो. कारण तिला अर्जुनला इथे वीक करायचं असतं. अर्जुनची केस खूपच जास्त स्ट्रॉंग झालेली असते आणि त्याचबरोबर अर्जुन खूप जास्त कॉन्फिडंट झालेला असतो आणि कुठेतरी तिला अर्जुनचा कॉन्फिडन्स लूज करायचा आहे आणि म्हणून अर्जुनला इथे वीक करण्यासाठी, त्याला कमीपणा देण्यासाठी इथे दामिनी देशमुखने खेळी खेळलेली असते. तिने पत्रकार परिषद घेऊन पत्रकार लोकांना इथे अर्जुनकडे पाठवलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने सुद्धा दामिनी देशमुखला पलटवार केलेला असतो. तर येणाऱ्या भागामध्ये इथे अर्जुनने सुद्धा दामिनी देशमुखवरती पलटवार करत पत्रकार परिषद घेत इथे मधुभाऊने आजपर्यंत केलेलं समाजकार्य हे आता पत्रकार लोकांच्या समोर आणून दिलेलं असतं आणि त्याचबरोबर इथे पत्रकारांच्या मार्फत घराघरापर्यंत मधुभाऊंचं समाजकार्य पोचलं पाहिजे. त्यांना कसं खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि इथे महिपतने आपल्या पॉवरचा आणि पैशांचा वापर करून कशा पद्धतीने एका निर्दोष व्यक्तीला इथे अडकवण्याचा प्रयत्न केला आहे, हे आता अर्जुन मधुभाऊंची सगळी व्यथा, त्यांचं समाजकार्य, त्यांची माया, मेहनत सगळी कोर्टासमोर मांडलेली असते आणि मधुभाऊंना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर अशा रीतीने इथे आता अर्जुनने खूपच जास्त हुशार बुद्धीने इथे आता महिपत आणि त्याचबरोबर दामिनी देशमुख यांच्यावरती पलटवार करत मधुभाऊंना न्याय मिळवून देण्याचा अत्यंत छान असा प्रयत्न केलेला असतो. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता दामिनी देशमुखने प्रियाला एक जबाबदारी दिलेली असते. अर्जुन आणि सायली यांच्याकडे जे काही पुरावे असतील ते चोरायचे, ते पुरावे चोरायचे, नष्ट करायचे. तेव्हा इथे प्रिया अर्जुनच्या रूममध्ये जाऊन लॅपटॉपमधून व्हिडिओज, फोटोज डिलीट करण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे इथे आता प्रियाला पुरावे चोरत असताना बघून सायली तिचा हात पकडते आणि तिला चांगली थोबाडी देऊन तिला रूमच्या बाहेर हकलून देते आणि तिला चांगलंच तोंडावरती पाडते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे अर्जुन आणि सायली दोघेजण मिळून दामिनी देशमुख आणि प्रिया या दोघींचेही सगळे डाव हाणून पाडतात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांना, आपण बघितलं इथे अर्जुनने कोर्टामध्ये दामिनी देशमुखला मात दिलेली असते. इथे ठोस पुरावे सादर केल्यानंतर दामिनी देशमुख घाबरलेली असते. त्यामुळे ती म्हणते की आता अर्जुनची वाट लावायची. तो खूपच जास्त इथे ॲक्टिव्ह झाला आहे, खूपच जास्त स्ट्रॉंग झाला आहे ना, त्याला काही करून वीक पाडलं पाहिजे. आणि तेव्हा इथे दामिनी देशमुखने कोर्टामध्ये आता जो काही प्रकार घडला त्याचा बदला म्हणून इथे आता पत्रकार परिषद घेतलेली असते. पत्रकार परिषद घेतल्यानंतर दामिनी देशमुख पत्रकारांना म्हणत असते की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी मधुकर पाटील यांची केस घेतली. मधुकर पाटील यांनी पैशांसाठी विलासचा खून केलेला आहे आणि हा खून स्वतः त्यांच्या आश्रमामध्ये लहानाची मोठी झालेली प्रिया मधुकर हिने स्वतःच्या डोळ्यांनी बघितले आणि तिने कोर्टामध्ये तशी साक्षीसुद्धा दिली. पण तरीसुद्धा इथे मधुकर पाटील कोर्टामध्ये खोटं बोलत आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे की विलासचा खून हा साक्षी शिकरेने केला आहे आणि या सगळ्याशी साक्षी शिकरे यांचा काडी मात्र संबंध नाही. एका निर्दोष मुलीला या सगळ्या प्रकरणामध्ये फसवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कारण ती मुलगी त्या आश्रम खरेदी करण्यासाठी गेली होती आणि त्याच्यावरतीच इथे मधुकर पाटील यांनी त्या मुलीवरती राग काढला आहे आणि सगळा आळ त्या मुलीवरती टाकलेला आहे. नाहीतर साक्षी शिकरे पूर्णपणे निर्दोष आहे. मधुकर पाटील यांनी खून केले आणि ही साक्ष त्यांच्या इथेच लहानाची मोठी झालेली प्रिया मधुकर हिने देऊनसुद्धा साक्ष इथे आता खोटी आहे असं अर्जुन सुभेदार यांचं म्हणणं आहे. त्यामुळे इथे एका गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न इथे आता अर्जुन सुभेदार यांचा सुरू आहे.
त्याच्यामुळे आता पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे इथे साक्षी शिखरे ही निर्दोष आहे हेच मला सगळ्यांना सांगायचं आहे की कशा पद्धतीने इथे आता गुन्हेगार प्रवृत्ती वाढत चालले, गुन्हेगारांना इथे पाठीशी घालण्यासाठी इतके मोठे अर्जुन सुभेदारसुद्धा प्रयत्न करतायत। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता दामिनी देशमुख हिने मुद्दामून या सगळ्या गोष्टी पत्रकारांना सांगितलेल्या असतात, जेणेकरून अर्जुन वीक पडावा अशी तिची इच्छा असते। एका गुन्हेगाराला वाचवण्यासाठी इथे जीवाचं रान करतायत अर्जुन सुभेदार, असं इकडे दामिनी देशमुख म्हणते। तर प्रेक्षकांनो, इथे आता मधुभाऊ सगळेजण खुश असतात, कारण अर्जुनने खूपच छान पद्धतीने युक्तिवाद केलेला असतो। तर इथे आता साक्षी घाबरलेली असते, ती म्हणते की आता काय करायचं, आता तर तुम्ही पत्रकार परिषद घेतली, त्यांना सांगितलं की मी निर्दोष आहे वगैरे, पण आता पुढे मला तर वाटतंय की अर्जुन मला कायमस्वरूपी जेलमध्ये टाकणार। तेव्हा इथे दामिनी म्हणत असते की असं काहीही होणार नाही आहे, तो काही जाणार नाही जेलमध्ये, मी आहे ना, मी हा विषय संपूच देणार नाही। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे दामिनी आता साक्षीला धीर देण्याचं काम करत असते, पण प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने तर सुरुवात केली आहे आणि त्यामुळे आता युद्ध तर होणारच आणि त्याच्यामध्ये जिंकणार अर्जुनच, हे त्याने आता नक्की केलेलं असतं। पण तरीसुद्धा कुठेतरी दामिनी देशमुख हिला आशा असते की काहीतरी होईल आणि मी जिंकेन। अर्जुन हे सिद्ध करू शकणार नाही की विलासचा खून साक्षीने केला आहे, पण अर्जुन ते लवकरच करणार असतो, कारण अर्जुनने सुद्धा इथे आता बंड पुकारलेलं असतं। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता दामिनी देशमुख हिने पत्रकार परिषद घेतल्यानंतर अर्जुन आणि सायली दोघेजण मंदिरामध्ये गेलेले असतात, कारण सायली म्हणते की तुम्ही ज्या पद्धतीने केस लढलात ना, देवीचा आशीर्वाद घ्यायला पाहिजे आणि तुमची दृष्टसुद्धा काढायला पाहिजे, कारण तुम्ही ज्या पद्धतीने युक्तिवाद करता लोकांची नजर लागत असेल तुम्हाला। त्यामुळे इथे आता सायली आणि अर्जुन दोघेजण मंदिरामध्ये गेलेले असतात आणि त्याच्या आधी इथे आता प्रिया बघा किती घाबरले, कारण अर्जुन प्रियाला म्हणालेला असतो की इथे सिनियरचा तुझ्यावरती विश्वास आहे। सिनियर म्हणत होता की मी मधुभाऊंना निर्दोष तिथं नाही करू शकणार, कारण का तन्वीने स्वतःच्या डोळ्याने बघितलं आहे मधुभाऊंना विलासचा खून करताना, सिनियरचा खूप विश्वास आहे तुझ्यावरती। तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो, तन्वी लवकरच आता तुझ्या विरोधात सुद्धा पुरावे गोळा केले जातील आणि ते कोर्टामध्ये सादर केले जातील। कशा पद्धतीने कोर्टामध्ये तू दिलेली साक्ष खोटी आहे हे सुद्धा मला सिद्ध करायला वेळ लागणार नाही। आत्तापर्यंत मला काही कमी हरवण्यात आलं का? मैपत आणि साक्षीने खूप प्रयत्न केले आणि तू त्यांना खूप मदत केलीस, पण आता नाही। आता सिनियरला तुझ्यावरती जो विश्वास आहे ना, त्याचा विश्वासघात होणार आहे, कारण आमच्याकडे तुझ्या विरोधामध्ये असा एक पुरावा आहे ना, जो कोर्टामध्ये सादर केल्यानंतर सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील की तुझी आणि साक्षीची किती घट्ट मैत्री आहे। आणि त्याचबरोबर इथे आता अर्जुन म्हणतो की तू कोर्टामध्ये दिलेली साक्ष कशा पद्धतीने खोटी आहे हे आता सिद्ध करणारा व्हिडिओ माझ्याकडे आहे। प्रिया आता घाबरलेली असते, तिला असं वाटतं की अर्जुनकडे कुठला पुरावा असणार आहे। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया विचार करत बसलेली असते आणि ती जेव्हा हे सगळं दामिनीला फोन करून सांगते, साक्षीला फोन करून सांगते, तेव्हा साक्षी आणि दामिनी एकत्रच असतात। दामिनी म्हणत असते की हे बघ प्रिया, तुला एक काम करायचं आहे, अर्जुनकडे कुठला पुरावा आहे ना, तो तुला काही करून त्यांच्याकडून चोरायचा आहे, तो पुरावा तुझ्याकडे आलाच पाहिजे, नाहीतर अर्जुन आता नेक्स्ट हिअरिंगला तो पुरावा सादर करेल आणि कशा पद्धतीने तू खोटी साक्ष दिलेस हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल। त्यामुळे तुला आता काही करून ते पुरावे चोरावेच लागणार आहेत। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता दामिनी देशमुखने पत्रकार परिषद घेतल्यानंतर इथे आता सर्व लोकांना सांगितल्यानंतर की अर्जुन एका गुन्हेगाराला पाठीशी घालतोय, कारण तो त्यांचा जावई आहे आणि ते त्यांचे सासरे आहेत, म्हणून हे सगळं चाललंय। तेव्हा एका निर्दोष मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी मला आता तुमचा आधार हवा आहे, तुमची साथ हवी आहे, असं दामिनी म्हणालेली असते। तेव्हा सगळे पत्रकार अर्जुन आणि सायलीकडे गेलेले असतात। अर्जुन मंदिरामध्ये गेलेला असतो आपल्या बायकोबरोबर। तेव्हा अर्जुन आता मंदिरातून येत असताना सर्व पत्रकार त्याच्याजवळ जातात आणि त्याला म्हणत असतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही ही वात्सल्य आश्रम मर्डर केस गेली 2 वर्षे लढताय, तुम्ही हा लढा का देताय, काही कळेल का? कारण केस तर एकदम सोपी आहे। इथे आता मधुकर पाटील यांनी विलासचा खून केला अशी साक्ष, अशी आय विटनेस प्रिया मधुकर यांनी कोर्टामध्ये साक्ष दिली आहे। त्यामुळे मग तरीसुद्धा तुम्ही मधुभाऊ निर्दोष आहेत असं कसं काय म्हणता? आणि तुम्ही ही केस जिंकाल का? तुम्ही एका गुन्हेगाराला इथे न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करताय, तुम्ही न्याय मिळवून द्याल का? तुम्हाला आता 1च महिना दिलाय, त्याच्यामध्ये तुम्ही ही केस जिंकून दाखवाल की दामिनी देशमुख तुम्हाला हरवून ही केस जिंकतील
आपल्या नावाने करतील. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की तुम्हाला जे काही वाटतं ते तुम्ही बोला, पण मला आता काही उत्तर द्यायचं नाही आहे. तेव्हा इथे पत्रकार म्हणत असतात पण तुम्हाला बोलावंच लागेल. दामिनी देशमुख यांनी सांगितले की मधुकर पाटील तुमचे सासरे आहेत म्हणून तुम्ही त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करताय. तेव्हा अर्जुन म्हणतो की मला असं काहीही बोलायचं नाही आहे. तेव्हा इथे सायली म्हणते की 1 मिनिट थांबा, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते. तेव्हा सायली म्हणते बरोबर आहे की इथे मधुकर पाटील हे माझे वडील आहेत, ते माझे वडील आहेत आणि त्यांना इथे आता निर्दोष सिद्ध करण्यासाठी माझा नवरा परिपूर्ण प्रयत्न करतोय. पण मधुकर पाटील माझे वडील आणि यांचे सासरे आहेत म्हणून इथे अर्जुन सर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताय, असं जर तुमचं म्हणणं असेल तर ते साफ खोटं आहे. तर मधुकर पाटील माझे वडील हे निर्दोष आहेत, त्यांनी कुणाचाच खून केलेला नाही आहे आणि हे सत्य मला माहिती आहे आणि अर्जुन सरांना माहिती आहे, बाकीच्या सर्व लोकांना माहिती आहे. एका मुलीने कोर्टामध्ये येऊन साक्ष दिली की इथे मधुभाऊंनी खून केला म्हणून ती खरं होतं असं नाही. त्या आश्रमामध्ये बाकीचे लोकंसुद्धा होते आणि त्यांना मधुभाऊंवरती पूर्ण विश्वास आहे. एका मुलीचा विश्वास नसेल तरीसुद्धा काही फरक पडत नाही, त्याने सत्य बदलत नाही. आम्ही सत्याने लढतोय. त्याच्यामुळे इथे आता मधुभाऊ आमचे नातेवाईक आहेत किंवा माझे वडील आहेत म्हणून इथे अर्जुन सर ही केस लढत नाही आहेत. गेली 2-2.5 वर्ष ते एका निर्दोष व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतायत आणि तुम्ही अर्जुन सुभेदार यांना प्रश्न विचारायला आलात, त्यांच्या इथे तुम्ही प्रोफेशनवरती बोट उचलते असं नाही वाटत का तुम्हाला? आतापर्यंत अर्जुन सुभेदार यांनी एकसुद्धा केस चुकीची घेतलेली नाही आहे, त्यांचा रेकॉर्ड आहे आणि एकसुद्धा केस न हरलेले वकील आहेत. ते आतापर्यंत सत्याच्या आणि न्यायाच्या बाजूनेच ते लढत आलेत. त्याच्यामुळे ह्या वेळेलासुद्धा ते सत्याच्या बाजूनेच लढत आहेत आणि आम्ही लवकरच आमच्या ध्येयापर्यंतसुद्धा पोहोचू. मला विश्वास आहे माझा नवरा चुकीच्या माणसाची केस लढत नाही आहेत. उलट आमचे विरोधक आहेत ना, ते इथे गुन्हेगार असूनसुद्धा कोर्टामध्ये खोटे साक्षीदार आणि पुरावे सादर करतायत. त्यांना तुम्ही का प्रश्न विचारत नाही की तुम्ही जर गुन्हेगार नाही आहात तर तुम्ही कोर्टामध्ये पुरावे खोटे का सादर करता? हा प्रश्न जाऊन तुम्ही साक्षी शिकरेला विचारला पाहिजे नाही का? तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मधुभाऊंचं समाजकार्य तुम्हाला माहितीच नाही आहे. मधुभाऊंनी वात्सल्य आश्रम सुरू केलं, कितीतरी निराधार मुलामुलींना इथे लोकांना त्यांनी आपल्या आश्रमामध्ये आधार दिला. त्यांनी स्वतःच्या स्वखर्चातून तो आश्रम उभा केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे का, या बातम्या तुम्ही लोकांपर्यंत का पोचवत नाही? मधुभाऊंना जर पैसा हवा होता तर त्यांनी ते पैसे कधीच चोरले असते, ते इकडे तिकडे संस्थेमध्ये जाऊन फिरले नसते. तेव्हा इथे मधुभाऊंवरती जे ॲलिगेशन लावण्यात आलेत ते महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांनी खोटे लावलेले आहेत. साक्षी शिकरे वात्सल्य आश्रमाच्या जागेसाठी खूपच जास्त तडफडत होती आणि त्यामुळे तिने हा खून रागाच्या भरातून केलेला आहे आणि त्याच्यामध्ये तिने इनोसंट मधुभाऊंना फसवण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा तुम्हाला जर प्रश्न विचारायचे असतील तर साक्षी शिकरेला जाऊन विचारा की अजूनपर्यंत तुम्ही कोर्टामध्ये साक्षी आणि पुरावे देत असताना खरे पुरावे सादर का केले नाही आहेत, असा प्रश्न तुम्ही जाऊन विचारा, असं अर्जुन म्हणतो. तर इथे दामिनी देशमुखने प्रियाला पुरावे चोरायला सांगितलेले असतात. तेव्हा अर्जुन आणि सायली मंदिरात गेलेत. याचा फायदा घेऊन प्रिया पुरावे चोरायला गेलेली असते आणि ती पुरावे चोरत असते. पण तेवढ्यातच इथे अर्जुन आणि सायली दोघेजण मंदिरातून घरी आलेले असतात आणि आता दारामध्ये उभं राहून प्रियाची गंमत बघत असतात. तर इथे लॅपटॉपमधून आणि त्याचबरोबर इथे आता कपाटातून जे काही पुरावे तिला मिळत असतात ते ती शोधण्याचा प्रयत्न करत असते, डिलीट करण्याचा प्रयत्न करत असते, चोरण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा तिथे सायली येते आणि प्रियाचा हात धरून तो पिरगळते आणि म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली गं, आमच्या रूममध्ये येऊन इथे पुरावे चोरण्याचा प्रयत्न करतेस का? लाज नाही वाटत तुला? आत्तापर्यंत खोटं बोलूनच इथपर्यंत आली आहेस आणि तरीसुद्धा मन भरलं नाही आहे तुझं. एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया, कितीही पुरावे चोरण्याचा प्रयत्न केलास ना तरीसुद्धा लवकरच अर्जुन सर मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करतील आणि साक्षीबरोबरच तुलासुद्धा खडी फोडायला पाठवतील की नाही बघच तू. तुझेसुद्धा दिवस भरत आलेत प्रिया, जे काही करायचं आहे ते करून घे, तुझ्या हातीसुद्धा काही लागणार नाही आहे. लवकरच साक्षीने विलासचा खून केला आहे आणि तू खोटी साक्ष दिलेस, या सगळ्या गोष्टी अर्जुन सर कोर्टामध्ये अगदी पुरावे सादर करून सिद्धसुद्धा करतील आणि तूसुद्धा साक्षीबरोबर जेलमध्ये खडी फोडायला जाशील.
असं इथे सायली आता प्रियाला म्हणत असते आणि चोरी करणाऱ्या प्रियाला हाताला धरून ती आपल्या रूममधून धक्के मारून बाहेर काढते आणि घरातील सर्व लोकांना सांगते सुद्धा की कशा पद्धतीने प्रिया त्यांच्या रूममध्ये जाऊन इथे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत होती आणि त्याचबरोबर प्रियाच्या सायलीने चांगली थोबाडी देऊन तिला तिच्या चुकीची शिक्षासुद्धा दिलेली असते आणि पुन्हा एकदा सायलीने प्रियाला तोंडावरती पाडलेले असते।